तर दोस्त जेवण वगैरे झाले, चपाती भाजी वगैरे खाल्ली. आता निघाले आनंदनगरला. आनंदनगरलाच ना मम्मी? हो, आनंदनगरला निघाले. तिथं आशिया खंडातला सर्वात मोठा गार्डन आहे. तेच बघण्यासाठी चाललोय. तुम्हाला पुढे दाखवलंच कसं आहे ते. यावेळेस मी बहुतेक तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं पण दाखवलं, कारण की रात्री काही दाखवता आलं नाही. ट्रॅव्हलिंग कसं म्हणजे डोंगर वगैरे नाही दाखवता आलं, कारण की रात्र होती त्यामुळे. पण आता मी दाखवल, बघतो आता. तर पुढे जागा भेटली तर ठीक, नाही तर मागणी दाखवल तुम्हाला. बघत राहतो मग तुम्ही. झेंडे वगैरे लावलेच असते, झेंडे वगैरे लावले. Hello guys, welcome to my new vlog. बघतो आता. Please channel to my papa. शिव्याची टोपी घातली. तर बसतो जरा. डोळे सुजलेत माझे ऍक्च्युली, कारण की झोप पूर्ण नाही झाली ना, त्यामुळे मी वगैरे घातलं. बाकी काही विषय नाही. आपण बसू आता गाडीत, मग जाऊ, भेटू आपण ट्रॅव्हलिंग मध्ये. तर गाईज मी आलेले, हे बघू शकता, हे आहे आनंद सागर. ही आमची पलटण. तर ट्रॅव्हलिंगचं काय दाखवलं नाही, कारण की लय जवळ होतं, मग काय जास्त दाखवलं नाही. त्यामुळं आलोय. तुम्हाला आतलं दाखवतो कसं आहे ते, कसं नाही ते. आतमध्ये खूप चांगलं वाटतं. हे आशिया खंडातला सर्वात मोठा गार्डन आहे. बघू, आपण पण नाही बघितलं, आता बघू. ओके, भेटू आपण तिथं डायरेक्ट. बाकी काय दाखवू शकत नाही. आम्ही आलेले आनंद सागरमध्ये. ते आहे बोर्ड जवळ दाखवत. कसं आहे ते बोर्ड, एक मिनिट. हे आहे बोर्ड आनंद सागर. हे आहे एंट्री. इकडनं एंट्री होते आनंद सागर मध्ये. खूप गर्दी, कारण की सीझन पण चालू आहे, त्यामुळं खूप गर्दी. तर इथली नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक हवा, परत झाडे वगैरे लावली. तर एक मस्त मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. हे आधी मला त्यांचं एक होतं थांबतं पुढे, मग दाखवतो तुम्हाला. इथले झाडं वगैरे मस्त आहे, खूप छान आहेत. तर हे बघा, हे आमचे भाऊबंद कसे बोलतात, गॉगल लावून ब्लॉग काढतात. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण त्यांना पण शिकू. तुम्हाला म्हणजे आहे मस्त कमाल. एक मिनिट, तर एक फोटो क्लिक घेतली, कारण की आपल्याला लागेलच पुढे फोटो वगैरे, त्यामुळे फोटो क्लिक घेतली. तर तुम्हाला दाखवू शकतो सगळ्या सगळ्यांचे ते आहेत विष्णुतीर्थ हरियाणा. ते श्री आद्या शंकराचार्य केरळमधले. हे मणिक प्रभू महाराज कर्नाटकमध्ये. अजून आहेत तिकडे आहेत ते आहेत मदर मेरी नाझरेथ ह्या त्यांचं नाव काय असेल ते आहेत राजूजी बाबा बाबा. हे महाराष्ट्रामधले आहेत. आणि हे आहेत संत गोरखनाथ. हे पण महाराष्ट्रात वाटतं.
आणि भरपूर आहेत अशा ठिकाणी. राघवेंद्र स्वामी हे आहेत कर्नाटकमध्ये. रमण महर्षी हे आहेत अरुणाचल पहाड तमिळनाडू पासून. हे आहेत भगवान गौतम बुद्ध, हे तर तुम्हाला माहितच असतील, बिहारमधूनच आहे, पण त्यांचं अस्तित्व हे नेपाळमध्ये दाखवलं. हे आहेत संत कबीर उत्तर प्रदेश. हे आहेत संत तुलसीदास, हे पण उत्तर प्रदेशमध्येच आहे. हे आहेत स्वामी रामतीर्थ, हे आहेत पंजाबमध्ये. अजून खूप काही तिकडच्या साईडला तुम्हाला दाखवतो. इकडं सुंदर असं कमान बनते आणि राजमहल सारखं देखावा दिलाय. तर तुम्ही बघू शकता गलती खूप येतं. तर तुम्हाला तिकडचं दाखवतो काय ते ठिकाणी असं सुंदर देखावा. म्हणजे मूर्तिकार पण चांगले साकारतात मूर्ती. बघा ना मस्त साकारली मूर्ती तुम्ही बघू शकता. हे आहेत संत भीमा आणि हे आहेत संत राधाजी धुनीवाले मध्य प्रदेशामध्ये. हे आहेत संत तिरुवल्लुवर, हे आहेत तमिळनाडू. हे आहेत संत मीराबाई तुम्हाला माहिती आहे कोण होते ते आहेत राजस्थानवरती. आणि हे आहेत संत जलाराम बाप्पा गुजरातमध्ये. तर अजून एक आहे ते संत भगवान महावीर, हे पण तुम्हाला माहित असतील. हे पण तुम्हाला माहित असतील. तर हे तुम्हाला दाखवलं असेल, हेच दाखवलं घेऊन अठरा मूर्त्या मूर्तीचा देखावा दिला. मूर्तिका पण भारी मस्त आहेत. आणि यांचं तुम्ही बघू शकता, यांचं नाव नाही दिलं पण उंची चांगली, त्यामुळं काय टेन्शन नाही. बाहेरचं पण दाखवतो तुम्हाला, बाहेरचं दाखवतो कसं आहे ते. एक मस्त मंदिर आहे तिथं, तुम्हाला दाखवतो काय. आता मुली वगैरे आहेत ना त्यामुळे थांबले. तर हे बघा, हे काय करतात काय रे, फोटो काढले की नाही. हे आहेत तर हे शिवांचे कुंड आहे. आपला काय संबंध ना जास्त आणि हा तर बघा त्याला माहिती. तर बघा तो ब्लॅक अँड व्हाईट शर्टवाला तो आहेत हे आमचे सोसायटीचे. खरं तर दुसरे ट्रान्सपोर्ट आहे ते पुण्याला मॉडर्न कॉलेजमध्ये ते आहेत आमचे ते खास होते. तुम्ही बघू शकता माणसांचं आल्यावर ना आपण परत आहे काही नक्की इतर स्वतः भेट देऊ आपण. पण हे पूर्ण झाले हो, अजून हे पूर्ण झालं नाही त्यामुळे ते बघू. बाहेरचं तुम्हाला दाखवतो एक मोठं खास.
हे बघा अप्रतिम सुरेख आणि निष्काळजीपूर्वकपणे कमान वगैरे सगळं हे बघा कमान परत देवांची मूर्त्या संतांची मूर्ती हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे दाखवले नृत्य म्हणजे हे केले साकारले वस्तू कुठे तर अजून एक दाखवायचं होतं कुठं गेलो होतो हा तिथे ए मम्मी एक मिनिट थांबा मम्मीला सांगून येतो ए मम्मी माझा आवाज पण जातो एवढा घाटा बसला गर्दी बघत असतो तुम्ही भरपूर गर्दी आम्हाला मोठं करून दाखवतो हलते तो प्रश्न शिवायला म्हणजे आठवलं शिवाय कुठे ते बघायचं तर बघू आपण ओके तिथलं पण म्हणजे झाले मस्त बघते जाऊ मला माहिती आहे हलते आणि ती स्टेबिलिटी आहे त्यामुळे हलते ते ठीक आहे आपण तुम्हाला याकडे दाखवू शकतो आणि ते आता कुठं चाललंय त्यामुळे तिथं मेंदू आहे काकू आहे कुठलं मंदिर कुठलं मंदिर हे गणपतीचं मंदिर केलं तर इथं गणपतीचं मंदिर आहे नाव काय साक्षी विनायक साक्षी विनायक तर या गणपतीच्या मंदिराचं नाव आहे साक्षी विनायक खूप छान आहे गर्दी खूप आहे फोटो काढू असं आपण थोडं पण झालं समुद्रात पाया पडू किती सुंदर मस्त आहे का बॅग पाहिजे का नाही काकांना बॅग घेतली तर हा कवर ठीक आहे ते कुठे घ्यायचं एका साईडला जातात आणि एका साईडला काय बघत आता गेलं काय माहिती साईडला लयच मोठं गार्डन तुम्हाला एक एक कोणा खूप समजून जायचं काय काय आहे असं एक लेक आहे तुम्हाला दाखवतो एक मध्ये मध्ये वायरी आहेत त्यामुळे थांबवून बाकी काय नाही तुम्हाला दाखवतो एक दोन तुम्हाला दाखवतो बघा तिथं अप्रतिम सुंदर अशी कमान आहे ती पण मस्त
तर बघा तिथं फवारा कसा मारतो ते गार्डनची स्वच्छता आणि झाड पण भरपूर चांगली लावली. नारळाचं झाड अनेक प्रकारची झाड वडाची झाड सगळी झाडं मिक्स झाली त्यामुळे मला थोडस बघतो आपण जरा वस्तू काढतो मग तुमच्याशी बोलतो. तर तुम्हाला हे दाखवायचं आहे की तिथं एक महादेवाची मूर्ती हे बघू शकता. हे आहे एक महादेव आता सिंह पण आहे मेंढी आहे आणि अजून आता दिसत नाही. हा मोशकराज आणि आपले गणेशजी आणि पार्वती आहे पार्वती देवी ते आहेत. एक मिनिट किती जास्त आहे तुम्हाला वाटत असेल मी आवाज झोप पूर्ण झाली की मला वाटतं त्यामुळं शांत आहे मी जास्त किती खायला आणतो चांगली पण तेलकट खाऊशी वाटत नाही त्यामुळं जास्त नाही एकच खाल्ली 2 पत्र आणि मी एकच खाल्ली. आता भात खायला जायचं बघू आता मी गर्दी बघू शकतो कधी आता मी अशीच दाखवतो कारण की काय उघडायलाच मला कंटाळा गर्दी खूप आहे तिथं. आम्ही हे घेतलं कंदी पेढा घेतला त्याला चॉकलेटची कंदी पेढा त्यावर तो घेतला. बाकी काही नाही आपण निघते बहुतेक चल तिकडे हा कुठली बॅग बघायच आणि झोपलो आता काय झोपते काढते. तर मी हा ब्लॉग एंड करतो. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. काळजी बाय.